माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 16 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भाग पुढे सुरू. महापुरात उडी पंढरीची पायीवारी हा महाराजांचा वसात झाला होता. ज्येष्ठ महिन्यात वारी करून पंढरपूरला जाणे, तेथे जवळपास 4 महिने विठ्ठलाच्या सानिध्यात राहणे आणि मार्गशीर्ष महिन्यात अंमळनेरला परतणे हा त्यांचा आता नित्याचा क्रमच झाला होता. हा जवळपास 1200 किलोमीटर प्रवास ते पायीच करीत असत. या प्रवासात अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन, नामघोष करून ते पांडुरंगाला जीवभावे आळवीत. भक्तिभाव दाटला की ते वाटेवरच लोटांगण घालीत. देवभान विसरून नृत्य करीत. महाराजांनी देवभान अर्पण केलेलं नृत्य सुद्धा पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करी. नृत्यकलेत निपुण असलेले नृत्यकार सुद्धा त्यांचं नृत्य, त्यांचे देहबोलीतील भाव पाहून थक्क होत असत. अशा देहातीत अवस्थेत वारी करताना घडलेला एक प्रसंग खूप हृदयस्पर्शी आहे. महाराज ज्या वाटेने पंढरपूरची वारी करीत त्या वाटेवर टोक्याचे कायगाव नावाचे गाव होते. काय नाव? टोक्याचे कायगाव नाव होते. या गावाजवळून गोदावरी नदी वाहते. या गावी रात्रभर मुक्काम करून महाराज मग थेट पंढरपूरला जात. एकदा गोदावरी नदीला महापूर आल्याने नदी पार करणं खूप अशक्य होतं. गावातली नावाडी सुद्धा पुराच्या पाण्यात नाव घालण्यास तयार होईना. महापुरामुळे वारीतील सर्व वारकरी कायगाव येथेच अडकून पडले. पुराला उतार पडण्याची लक्षणे दिसत नव्हती. नित्य नियमानुसार आषाढ शुद्ध नवमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणं शक्य होईल की नाही अशी शंका सर्व वारकऱ्यांच्या मनात दाटू लागली. पूर उतरत नसल्याने पुढे जाण्याचे सर्व उपाय खुंटले. पण महाराज स्वभावाने पूर्ण व्रतस्थ होते. नेम म्हणजे नेम, त्यात कुठलीही तडजोड त्यांना मान्य नसे. त्यांनी मग पुरात उडी टाकून पहिलं तिरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याबरोबरच्या वारकऱ्यांना त्यांनी आपला निर्धार सांगितला. म्हणाले, पुराच्या पाण्याला घाबरू नका. भगवंताच्या नावाने शिळासुद्धा तरल्या. पांडुरंगी श्रद्धा ठेवा. पुरात उडी मारा. तो आपल्यालाही पैलतिरी टारून नेईल. मी तर आता पुरात उडी घेऊनच जायचं ठरवले. महाराजांचं म्हणणं सगळ्यांनी भक्तिभावने ऐकून घेतलं. पण दुथडी भरून वाहणाऱ्या पुरात देह झोकून देण्याचा कुणालाही धीर होईना. अर्थात सारे वारकरी पांडुरंगाचे निस्तीम भक्त होते, परंतु महाराजांसारखी विरक्ती विधेयी पण त्यांच्या ठाई नव्हतं. ते देहशरण होते. कुणीही पुरात झोकून द्यायला सिद्ध नाही हे जाणून मग महाराजांनी हरिनामाचा गजर करीत आपला देह पुराच्या ओघात झोकवून दिला. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी जीवभावी. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी जीवभावी. ही महाराजांची स्थिती पाहून गोदावरी नदीने करुणाकर होऊन महाराजांना आपल्या कुशीत झेलून घेतलं. पहिलं तिरी जाण्यासाठी मोकळी वाट करून दिली. शेकडो गावकरी वारकरी हा भक्तीचा सोहळा डोळ्यात प्राण एकवटून पाहत होते. महाराज पैलतिरी पोहोचताच सर्वांनी पांडुरंगाच्या नामाचा महाराजांचाही जयघोष केला. महाराजांनी मग पंढरपूरचा प्रवास विश्रांत करून ठरलेल्या वेळी पंढरपूर गाठून मगच पांडुरंग चरणी विसावा घेतला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरे नमः. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.